आजच्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये आता तुम्ही अर्थातच न्यूट्रिशनिस्ट आहात आणि तुम्ही अशा अनेक लोकांवरती उपचार करत असाल. स्त्री आणि पुरुष यांच्या तुलनेमध्ये हे प्रॉब्लेम जास्त कोणामध्ये तुम्हाला जाणवत आहेत? बेसिकली नैसर्गिकरित्याच स्त्रियांची बॉडी ही जास्त इन्फ्लेमेटरी असते आणि पुरुषांची त्या कम्पॅरेटिव्हली कमी असते. तर इन्फ्लेमेशन हे 2 प्रकारचं असतं. तर त्यामध्ये एक असतं क्रोनिक आणि एक असतं ॲक्यूट. बरं. सो यामध्ये आता जसं प्रतिकारशक्ती आपण इन्व्हॉल्व करतो बरोबर यामध्ये. आहे. तर इन्फ्लेमेशन जेव्हा तुम्हाला एखादं इन्फेक्शन होतं, व्हायरल आहे, बॅक्टेरिया आहे, तेव्हा एकदम ताप येतो, थंडी वाजून राईट, येतो, राईट. त्याला ॲक्यूट इन्फ्लेमेशन म्हणतात. अच्छा. पण रोजच्या शरीरात येणाऱ्या गोष्टींमुळे फार म्हणजे बेसिक उदाहरण अन्न जे बाहेरून येतंय, तर प्रत्येक बाहेरून आलेली गोष्ट शरीर तपासतं आणि ते तपासून त्याच्या कॉम्पोजिशननुसार रिस्पॉन्स देतं की किती गोष्टी घेण्यासारख्या आहेत, किती न घेण्यासारख्या आहेत. बरोबर. सो अगदी ढोबळ सांगायचं झालं तर जेवढ्या न घेण्यासारख्या गोष्टी आहेत अन्नामधून तेवढ्या जास्त इन्फ्लेमेटरी असतात.